कैलासवाशी म्हणा, वैकुंठवाशी म्हणा अथवा स्वर्गवाशी म्हणा, आदरणीय बापूराव रघुनाथ रुपनवर, बापूराव एकनाथ रुपनवर, नाना म्हणायचे का बहुतेक सगळे? नाना म्हणायचे. पत्नीचं नाव जनाबाई, एक मुलगा नाव जगन्नाथ, सुनबाईचं नाव हिराबाई, 3 नातू. सगळ्यात थोरले कैलासराव आणि त्यानंतर 2 राम लक्ष्मण. बहुतेक माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये ह्या जोडगोळीला ओळखत नाही असं कोणीच नाही. मग महाराज पश्चिम भागाचीच मर्यादा का घातली? अख्ख्या महाराष्ट्रभर ज्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत हे राम लक्ष्मण. विशालबुवा ह्या दोघांच्या जन्माचं एक खूप मोठा पर्वकाळ मानून त्याच दिवशी आदरणीय नानांनी स्वतःच्या गळ्यामध्ये माळ घातली. बर, परिवर्तन म्हणजे तरी नेमकं काय असतं? ज्या दिवशी माळ घातली त्या दिवशी हा देह पांडुरंगाला समर्पित केला. हे 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 माळ म्हणजे विटेवरच्या मालकाच्या नावानं गळ्यात घातलेलं मंगळसूत्र आहे. या देहावर ठेवलेलं हे तुळशीपत्र आहे. आजपासून हा देह पांडुरंगाला समर्पित केला. या भावनेनं आदरणीय नानांनी माळ घातली आणि आयुष्यामध्ये एवढा बदल करून घेतला. पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी केली. त्या वारी सहित सबंध आयुष्य प्रामाणिकपणाने निष्ठेने वारकरी संप्रदायाला प्रमाण मानून जगले. महाराज नानांना माहिती होतं जगण्यासाठी खर्चावं लागतं. नीट आहे का? जगण्यासाठी खर्चावं लागतं, खर्च करण्यासाठी कमवावं लागतं. बर, नुसतं मोकळ्या हाताने यायचं, मोकळ्याच हाताने जायचं ह्या विचारानं तुम्ही निराश होणार असाल, निष्क्रिय होणार असाल तर हा वारकरी संप्रदाय कोणाला निष्क्रिय करत नाही, निराश करत नाही. कसा निराश करत नाही? तुम्ही कसं एका ठिकाणी असं म्हणलाय, काय ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण लगेच पुढं जोडून सांगितलंय काय? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. ऐका, जगण्यासाठी खर्चावं लागतं, खर्च करण्यासाठी कमवावं लागतं. पण आदरणीय नानांनी कमवत असताना कमवावं कसं याचाही आदर्श घालून दिला. सांगा म्हणे महाराज, कमवावं नेमकं कसं? जोडणी धन उत्तम व्यवहार, 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 जोडणी धन उत्तम व्यवहार. हे भूताचा विचार वेचकारी, भूताचा विचार वेचकारी, भूताचा विचार वेचकारी. ठाव पुसले बुड पुसले, ओस ओसले देह भाव. तुका म्हणे बुनादेचे, झाले साचे उजवणे. ठाव पुसले बुड पुसले, ओस ओसले देह भाव.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला श्री मस्तक पाया बरी या बार करी संताचा या बार करी संताचा मस्तक पाया बरी मस्तक पाया बरी या बार करी संताचा या बार करी संताचा पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मरण माझे मरून गेले मज केले अमर ठाव पुसले बुड पुसले ओस ओसले देह भाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढं विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे ज्याचं त्याचं कार्य करतो तो वेगळा आहे ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे शांती म्हटलं की पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्ती म्हटलं की संत शिरोमणी नामदेवराय आणि वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय त्यातही तुम्ही सगळे कॅमेरापासून पुढं बसलेले तुम्ही तेवढे ताट बसा आणि ऐका कोणत्याही संताची उंची मोजायची झाली तर त्या संताला आपल्या काळात आणून त्याची उंची मोजता येत नाही ज्ञानोबरायांचं मोठेपण समजून घेण्यासाठी आजच्या काळातल्या ज्ञानोबरायांच्या उंचीचा विचार करून चालत नाही आज काय हो आज ज्ञानोबरायांच्या मंदिराला 25 किलो सोन्याचा कळस आहे पण ज्ञानोबरायांची उंची मोजण्यासाठी थोडं कल्पनाशक्तीला जोर द्यावा लागतो आणि जमलं तर कल्पनाशक्तीच्या जोरावर त्या काळात जावं लागतं ज्या काळात ज्ञानोबांनी स्वतःचं आयुष्य व्यतीत केलं तुम्ही सगळे ऐकणारी माणसं आहे जाणकार माणसं आहे बहुतेक काळ असा आलता देवगिरीचं साम्राज्य मोडून पडलं राजा रामदेवराय राजा कृष्णदेवराय हे शेवटचे राजे ठरले आणि त्या काळानंतर हिंदू धर्मावर प्रचंड मोठं संकट आलं कोणी कोणाला मानायला तयार नव्हतं देव नावाच्या गोष्टीला किंमत राहिली नव्हती देश नावाच्या गोष्टीला किंमत राहिली नव्हती धर्म नावाच्या गोष्टीला किंमत राहिली नव्हती अशा काळात देशासाठी देवासाठी धर्मासाठी जगणारा कोणीतरी उभा राहणं गरजेचं होतं पण वाघमोडे महाराज कोण उभा राहत आणि कुणाला घेणं देणं आहे उभा राहण्याचं माझीच गाडी माझीच माडीन माझ्याच बायकोची गोल गोल साडी एवढ्यापर्यंत जगणारी आम्ही माणसं एका गुंट्यामध्ये घर बांधलं घराला कंपाऊंड केलं कंपाऊंडला गेट लावलं आणि गेटवर आम्ही बोर्ड लावला आहे
कुत्र्यापासून. माणसं राहतच नाहीत वे तुमच्या घरात. ऐका, संकुचित विचाराने जगणारा समाज, पण त्या काळामध्ये कोणीतरी उभा राहणं गरजेचं होतं. कोण उभा राहील? तेव्हा संन्याशाच्या पोटी 4 लेकरं जन्माला आले. निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, सोपान काका आणि आदी माया आदी शक्ती मुक्ताई, त्या 4 लेकरांपैकी दुसऱ्या क्रमांकाला जन्माला आलेल्या संत श्रेष्ठ ज्ञानोबांनी जे झोपले होते त्यांना जाग केलं. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. या न्यायानं झोपले होते त्यांना जाग केलं. जे जागे होते त्यांना उठून बसवलं. जे बसले होते त्यांना उभा केलं. जे उभा होते त्यांना चालायला लावलं. जे चालत होते त्यांना पळायला लावलं. आणि पळणाऱ्याच्या खांद्यावर वारकरी संप्रदायाची भगवी पताका देऊन सकल वारकरी संप्रदायाचा पाया रचला. ज्ञानदेवे रचला पाया, उभारले देवालया. पण एक आहे, कोणत्याही इमारतीचा पाया रचला की त्याला आधार देणं गरजेचं असतं. आणि सकल वारकरी संप्रदायाच्या इमारतीला आधार दिला तो पैठणच्या नाथांनी. जनार्दन एकनाथ. खांब दिला भागवत, पाया ज्ञानोबरायांनी रचला, खांब नाथांनी दिला. आणि विस्ताराची जबाबदारी शिंपी समाजामध्ये जन्माला आलेल्या नामदेवरायांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. महाराष्ट्रापुरता मर्यादित असणारा हा संप्रदाय नामदेवरायांनी पंजाबापर्यंत निघून पोहोचवला. शिखांचा जो पवित्र ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिबा, त्याच्यामध्ये नामदेवरायांचे 65 दोहे सापडतात. नामदेवरायांनी देशभर भ्रमंती केली आणि या संप्रदायाचा विस्तार केला. पण अडचण अशी आली, नामदेवरायानंतर बरीच वर्ष कुणी संतच जन्माला आला नाही. आणि मग चांगली माणसं जन्माला नाहीत आली की वाईट माणसं हैदोस घालतात एवढं नक्की. चांगली माणसं संपली की वाईट लोकांचा काळ येतो एवढं मात्र निश्चित. ज्ञानी माणसं शांत बसली की आमच्यासारख्या अज्ञानाचं सुद्धा तुम्हाला पुढं बसून ऐकावं लागतं एवढं मात्र निश्चित. आज बी दुनियात जी बोबाटा उठलाय, दुनिया वाईट आहे, दुनिया वाईट आहे, दुनिया वाईट आहे. थोडं माफ करा मला, माझा स्वतःचा अनुभव असा आहे. वाईट माणसं वाईट वागतायत म्हणून दुनिया वाईट नाही. वाईट माणसं वाईट वागतायत म्हणून दुनिया वाईट नाही. चांगली माणसं आपल्याला काय करायचंय असं म्हणून गप्प बसलेत म्हणून दुनिया वाईट आहे. नाहीतर सोपं सांगू का, मला बाकीच्यांकडून जास्त अपेक्षा नाही. नुसती पांढरे कपडे घालणारी माणसं जरी प्रामाणिक जगली तरी माझा भारत देश महासत्ता होईल. फक्त एक आहे तुम्हाला मान्य करावं लागेल. पांढऱ्या कपड्याचे सुद्धा 2 नियम असतात. कोणते? चोरांनी पांढरे कपडे घालायचे नसतात आणि पांढरे कपडे घालणारांनी जमलं असलं तर कशाला मग माझ्याच तोंड ऐकताय. म्हणजे तुम्हाला जर अंगच कळालं असलं तर मीच बोलावं असा काही त्याचा नियम आहे काय? तेव्हा सोपं सांगितलं, अगदी आरशासारखं स्वच्छ आहे. चोरांनी पांढरी कपडे घालायचे नसतात आणि पांढरी कपडे घालणारानं चोरी करायची नसते. याच्यामध्ये पुढारी बी येतात आणि वारकरी बी येतात. ऐका वाईट माणसं वाईट आहेत म्हणून दुनिया वाईट नाही. चांगली माणसं शांत बसली की आपोआप वाईटाचा प्रभाव वाढतो एवढं निश्चित. आणि त्याही काळात तसंच झालं. नामदेव रायानंतर कोणी संत जन्माला आला नाही.
पण त्याच काळात या महाराष्ट्राच्या इतिहासाला चालना देणारी तथा महाराष्ट्राच्या इतिहासात बदल घडवणारी भली मोठी घटना घडली. साल होतं 1645. छत्रपती शिवाजीराजांनी 18 पगड जातीची माणसं एकत्र केली आणि रायरेश्वरावर जाऊन स्वतःच्या उजव्या हाताची करंगळी कापली आणि स्वराज्याची शपथ घेतली. स्वराज्य उभा राहिला लागलं. पण त्याच वेळी देहूमध्ये राहणाऱ्या एका महात्म्याच्या एक गोष्ट लक्षात आली. कोणती? स्वराज्य उभा करायचं झालं तर फक्त धारकऱ्याच्या जोरावर उभा राहायचं नाही. जेवढ्या ताकदीनं धारकरी उभा राहिलेत तेवढ्याच ताकदीनं वारकऱ्यांना उभा राहावं लागेल. हेच आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम या न्यायानं मोडून पडलेला वारकरी संप्रदाय पुन्हा उभा केला. सकलांसी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे किंवा मग वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. एरांनी वाहवा भार माता. 18 पगड जातीच्या माणसांच्या दारात गेले आणि सगळ्या माणसांना म्हणले, या रे या रे या रे लहान थोर याती भलती. थांबा थांबा बुवा, याती भलती म्हणला काय? म्हणजे कुठल्या बी जातीचा? हो, कुठल्या बी जातीचा. हा वारकरी संप्रदाय कुठल्या जातीला पायाखाली तुडवत नाही आणि कुठल्या जातीला उचलून खांद्यावर घेत नाही. विष्णू माया जग वैष्णवांचा धर्म. 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 भेदा भेद ब्रह्म अमंगळ. भेदा भेद ब्रह्म अमंगळ. आई काजी तुम्ही भक्त भागवत. आई काजी तुम्ही भक्त भागवत. भेदा भेद भ्रम मंगळ. भेदा भेद भ्रम अमंगळ. आई कागी तुम्ही भक्त भागवत. आई कागी तुम्ही भक्त भागवत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या न्यायाने हा वारकरी संप्रदाय उभा करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. या संप्रदायामध्ये कोणत्या जाती धर्माला थारा नाही. आणि विशाल बुवा, बारकाईनं बघितलं तर सध्या व्यासपीठावर मोजलेली बसलेली उभा राहिलेली माणसं जरी मोजली तरी आपण सगळे वेगवेगळ्या जातीतून येतो. बहुतेक हाच वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा विजय आहे. तुको बराय स्वच्छ सांगतात. एखादा जातीनं उच्च असेल पण कृतीनं नीच असेल तर आम्ही त्याच्याकडं ढुंकून सुद्धा पाहणार नाही. पण एखादा हीन जातीमध्ये जन्माला येऊन सुद्धा त्याच्या मुखात जर आमच्या पांडुरंगाचं नाव येत असेल तर आम्ही सगळे वारकरी त्याच्या पायावर लोटांगण घालायला तयार आहे. कारण आम्हाला माहिती आहे, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तो चैतन्य. तुकोबांनी 18 पगड जातीची माणसं एकत्र केली
आणि मोडून पडलेला हा संप्रदाय उभा केला. ज्या संप्रदायाचा पाया ज्ञानोबांनी रचला, खांब नाथांनी दिला, विस्तार नामदेवरायांनी केला, त्या संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान होण्याचा मान जगद्गुरु तुकोबांना लाभला. त्या वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी शोभणारे संत जगद्गुरु तुकोबा आजच्या अभंगामध्ये अतिशय सहज, साधं, सोपं बोलतात. तुकोबांचं बोलणं सहज आहे, साधं आहे, सोपं आहे, थोडं विचार करायला लावणार आहे एवढं मात्र निश्चित. तुकोबांच्या मुखातली भाषा अशी आहे, मरण माझे मरून गेले, मज केले अमार. तुकोबा सांगतात, मी माझं मरण मारून टाकलं. बर बर बर, तुकोबा तुमचं मरण मरून गेलं असं म्हणता. जर मरण मरून गेलं हे तुकोबा लिहितात, तर आजचा अभंग तुकोबांनी असताना लिहिला का वैकुंठाला गेल्यावर? नाही, वाचतानाच लिहिला. असतानाच लिहितायत मरण माझे मरून गेले. याचा अर्थ तुकोबांनी जिवंतपणीच मरण मारलं होतं. आणि अजून ऐका, मारायचं असेल तर मरेपर्यंत वाट बघावी लागते, मरण मारायचं असेल तर मरेपर्यंत वाट बघावी लागत नाही. मरण जिवंतपणी मारता येतं. तुकोबा सांगतात, मी माझ्या आयुष्यामध्ये जिवंतपणी त्या मरणाचा धिक्कार केला. त्या मरणाला स्वीकारून त्या मरणावर विजय मिळवला. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मी अमरत्वाला जाऊन पोहोचलो. तुकोबा आमची ही इच्छा अशीच होती, आम्ही अमर व्हावं. बहुतेक मरावं असं कुणालाच वाटत नाही. आणि सांगतो, मरावं असं कुणालाच वाटत नाही, आणि मरावं असं कुणालाच वाटू बी नाही. काय गरज आहे मरायची? भगवंतानं एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा. तेव्हा आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालाय, सहजासहजी मिळाला नाही. आंधळ्याच्या हातात अंदाजाने कावळा बसावा, त्या रीतीनं काकताले न्यायानं तुम्हाला आम्हाला हा देह मिळालाय. जर एवढं सगळं या देहाचं महत्व असेल, किंवा मग आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, या देहानं जर सच्चिदानंद पदापर्यंत जाता येत असेल, तर मरावाशी अपेक्षा आपण करणं चुकीचं आहे. बुवा, आमची अशी इच्छा आहे अमर व्हावं. पण झालं असं तुकोबा, त्या लॉकडाऊनच्या काळात आम्ही तुमच्या ग्रंथाची पारायण केली. बहुतेक त्याच्यासाठीच लॉकडाऊन पडला होता, बुवांनी ग्रंथ वाचावेत म्हणून. नाहीतर रोजवर इसारात करून सुद्धा बुवांच्या हाताला ग्रंथ लागत असेल असं नाही. जाणकार शेतकरी गाजार गोड लागाव म्हणून त्याचं पाणी तोडतो. हुशार असेल त्या, मग पहिल्यांदाच शेती करत असेल आणि पुस्तकात बघून रान भिजवत असेल, तर मग ती युट्यूबला हो टाकणार, मग गाजराला पाणी कधी द्यावं ते. पण जाणकार शेतकरी गाजराचं पाणी तोडतो कशा पायी? त्याला माहिती आहे, जेवढा पाण्याचा तुटवडा तेवढं गाजर गोड लागावं. बहुतेक रोज कीर्तनाने कटाळलेल्या कीर्तनकारांसाठी सुद्धा विसावा मिळावा म्हणून 2 वर्ष देवाने बी कोरोनाच्या रूपानं पाणीच तोडलं. मग त्याच्यावर पुन्हा कीर्तनं वाढली, कीर्तनं बरीच झाली, पुन्हा माणसांना बी देवाचं किंमत कळायला लागले. त्याच्यामुळं अडचण नाही काय आली. पण तुकोबा, ज्या काळात आम्ही निवांत होतो तेव्हा तुमचीच गाथा आम्ही हातात घेतली. तुम्ही म्हणता तुम्ही अमरत्वाला जाऊन पोहोचला. आम्ही तुमची गाथा वाचता वाचता आमच्या असं लक्षात आलं, आम्हाला असं वाटलं आपण मानव देहामध्ये जन्माला आलोय, आपली अशी इच्छा आहे अमर व्हावं, म्हणून आम्ही तुमच्या गाथेत वाचलं. जे अमर आहेत त्यांच्या काहीतरी इच्छा असतील असा विचार आम्ही केला आणि अमर असणाराची इच्छा जाणून घेतली. काय नवल आहे तुकोबा, आमची इच्छा होती अमर व्हावं, आणि जे अमर आहेत त्यांची इच्छा होती स्वर्गीचे अमर इति ताती देवा. स्वर्गीचे अमर इति ताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. हे स्वर्गीचे अमर इति ताती देवा. स्वर्गीचे अमर इति ताती देवा. स्वर्गीचे अमर
मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवन मुक्त नारायण नामे होऊ जीवन मुक्त स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी बाबा जन्म मृत्यूलोकी बाबा जन्म मृत्यूलोकी बाबा जन्म स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी बाबा जन्म मृत्यूलोकी बाबा जन्म मृत्यूलोकी बाबा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा किंवा मग आणखी पुढं जाऊन इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आणि विठोबाचे दास झालो तेव्हा कळालं त्या अमरत्वापेक्षा जिवंतपणी मिळालेलं अमरत्व श्रेष्ठ आहे. तुकोबा जिवंतपणी अमरत्व मिळवण्यासाठी तुम्ही केलं काय आणि आम्ही स्वच्छ केलं काय ठाव पुसले बुड पुसले ओस ओसले देहभाव आम्ही आमचा ठाव शोधला आम्ही आमचं मूळ स्वरूप शोधलं. थोडं ताट बसा मी सोपं सांगतो तेवढं करा. उद्या सकाळी झोपेतून उठल्या उठल्या मोबाईलला हात लावायच्या आधी म्हणजे बघा आता ते कधी करावं लागेल त्या तुमचे तुम्ही ठरवा. मोबाईलला हात लावायच्या आधी कारण उठली की तुमची पहिली गडबड आहे काय कारण मोदी साहेबांनी रात्रभर तुम्हाला एखादा महत्त्वाचा मेसेज पाठवलेला असू शकतो किंवा देशावरती प्रचंड मोठं संकट आलंय बहुतेक सगळं सैन्य संपलं आणि अखेरचं सैन्य म्हणून तुम्ही जिवंत आहात म्हणून भारताच्या लष्कर प्रमुखानं तुमच्याशी संपर्क साधलेला असू शकतो. म्हणून तुम्हाला उठल्या उठल्या पहिलं काम काय करावं लागतं मोबाईल हातात घ्यावा लागतो. म्हणून माझी अशी विनंती आहे मी तुम्हाला एक काम सांगतो फक्त ते कधी करा. झोपेतून उठल्या उठल्या मोबाईलला हात लावायच्या आधी एक 5 मिनिटं अंतरुणावर शांत बसा. किती मिनिटं 5 मिनिटं शांत डोळे झाका पिंगू नका शांत डोळे झाका आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा काय काय मी कोण आहे. करम पाटील तू करम पाटील पुन्हा ठेवलेली नाव आहे ही काही तुम्ही येताना सोबत आणली नव्हती. मला आज तुम्ही ज्या नावाने ओळखता ते काय माझ्याबरोबर आलेलं नाव नव्हतं. तुम्ही आम्ही सगळे जन्माला येताना कोणीतरी वेगळं होतो म्हणण्यापेक्षा सोपं आहे का तुम्ही आम्ही सगळे त्या देवाचा अंश होतो. तुम्ही आम्ही सगळे चैतन्य म्हणून जन्माला आलतो. तुम्ही आम्ही सगळे आनंद म्हणून जन्माला आलतो. तुम्ही आम्ही सगळे भगवंत म्हणून जन्माला आलतो. पण का कुणाष्ट शांतपणे स्वतःला विचारा मी कोण आहे. बहुतेक ज्ञानोबा सुद्धा सांगतात आहे मी कोण. करावा विचार कधीतरी एकदा जन्माला आल्यानंतर मी कोण आहे याचा विचार मी केला पाहिजे. अंतकरणाला विचारा मी कोण आहे तेव्हा तुम्ही कोण आहात या प्रश्नाचं कोडं उघडेल तेव्हा तुम्हाला तुमचा ठाव सापडेल तेव्हा तुम्हाला तुमचं मूळ सापडेल. तर आणखी सांगतो शांतपणे विचार करा मी कोण आहे. त्यानंतर विचार करा मी त्या देवाचा अंश आहे आणि देवानं माझ्यावर भले मोठे उपकार केले. कोणते पाठीमागल्या काळात एवढ्या मोठ्या महामारीनंतर सुद्धा देवाने मला जिवंत ठेवलं. आता म्हणू नका कोणाला आणि राग तर अजिबातच येऊ देऊ नका. स्वतःची मनाला एक प्रश्न विचारा स्वतःलाच विचारा देवाने मला जिवंत ठेवावं एवढा मी
पाहुणं म्हणतात गुन्हाच आहे का? तुमचे तुम्हीच मनाला प्रश्न विचारा. तुम्ही कोण आहात याचं जेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल तेव्हा तुमचा तुम्हाला ठाव सापडेल. तुकोबा सांगतात मी माझ्या आयुष्यामध्ये ठाव पुसला, म्हणजे मी माझा ठाव शोधला. तुकोबा ठाव शोधल्यानंतर तुम्हाला काय कळालं? तुकोबा सांगतात मी ठाव शोधला तेव्हा मला कळालं तुकाराम हे माझं नाव नाही आणि देहू हे माझं गाव नाही. बापरे, तुकाराम हे तुमचं नाव नाही, नाही नाही नाही, आणि देहू हे माझं गाव नाही. बुवा, जर तुकाराम हे तुमचं नाव नाही तर तुम्ही आहात कोण? तुकोबा सांगतात जगाचा बाप नरसिंह होता तेव्हा मी भक्त प्रल्हाद होतो. जगाचा बाप राम झाला तेव्हा मी अंगद होतो. जगाचा बाप कृष्ण झाला तेव्हा मी उद्धव होतो. जगाचा बाप पांडुरंग झाला तेव्हा मी नामदेव म्हणून तिथं उभा राहिलो. चौयुगाचा भक्त नाम्या उभा कीर्तनी या न्यायाने मी चारी युग विटेवरच्या मालकाच्या समोर होतो. आणि मी कोण ह्याचा विचार मला विचारण्यापेक्षा वेळ मिळाली तर पांडुरंगालाच विचार. पुसणे ते पुसा पांडुरंगा. ज्या क्षणाला कळालं आपण वैकुंठात आलोय त्या क्षणाला काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघी आनंदाची सृष्टी झाली. वाघमोडे महाराज तुकोबा सांगतात ज्या क्षणाला हे कळालं की आपण वैकुंठातून आलोय त्या क्षणाला कुणी चांगलं बोललं तरी हुरळून जायचा बंद झालो आणि कुणी निंदा केली तरी वाईट वाटायचं बंद झालं. ज्या क्षणाला कळालं आपण वैकुंठातून आलोय, इथं आपलं वास्तव्यच नाही, क्षणभरासाठी आपण पाहुणे म्हणून आलोय. मग क्षणभरासाठी जर आपण पाहुणे म्हणून आलो असेल तर नियम असा आहे पाहुण्याने पाहुण्यासारखं यावं, पाहुण्यासारखं राहावं आणि एक दिवशी पाहुण्यासारखं सहज निघून जावं. कळालं म्हणे मला आपण या जगामध्ये पाहुणा म्हणून आलोय. ज्या क्षणाला हे कळालं त्या क्षणाला ओसवसले देहभाव, शरीराचे जे सगळे देहभाव होते सगळे ओसरून गेले. आयुष्यात काम होता जळून गेला. एकांतात असताना समाजाने स्त्री पाठवली होती. समाजाला अपेक्षा होती तुकारामाला त्या स्त्रीमधली बाई दिसावी, पण अंतकरण एवढं पवित्र झालतं बाई दिसली नाही. मला त्या स्त्रीमधली आई दिसली. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे म्हणून माघारी पाठवली. काम जळून गेला. क्रोध म्हणाल तर शिवबा कासाराच्या बायकोनं अंगावर उकळणारं पाणी ओतलं. रागवलो नाही, चिडलो नाही, उलट निघून आलो. लोभ म्हणाल तर छत्रपती शिवाजीराजांनी 7.5 किलोची सोन्याची परात आणि त्यात 32 किलो सोनं ठेवलं होतं. ज्या दगडावर मी भजनाला बसायचो त्या दगडावर आणून 39.5 किलो सोनं ठेवलं होतं. हलक्या काळजाच्यांनी आपलं ऐकान हितच सोडून द्या, नाहीतर घरी जास्तोर हिशोब लागायचा नाही. बरेच जण दुसऱ्याला मिळाल्यावर जळत राहतात. त्यांनी काही लय ध्यानातच घेऊन हे आपलं सोडून द्या. 7.5 किलो सोन्याची परात, त्यात 32 किलो सोनं, 39.5 किलो सोनं दगडावर ठेवलं होतं. पण त्या दगडावर सोनं बघून ज्या दगडावर भजन करायचं त्याच दगडावर सोनं ठेवलं होतं. दगडाकडे बघितलं आणि सांगितलं, त्या दगडाशी बोललो, ज्याचा माझ्याशी संबंध नाही त्याचा तू माझ्याशी संबंध जोडतो, म्हणून आजपासून तुझा माझा संबंध संपला. ऐका, काम जळून गेला, क्रोध जळून गेला, आयुष्यात असलेला लोभ संपून गेला. तुकोबा एवढं संपण्यासाठी तुम्ही एवढा त्याग केला. पण आम्ही असं ऐकलंय तुमच्याही आयुष्यात बरेच पूर आले हो.
आणि पूर प्रत्येक वेळी पाण्याचाच येतो असं काही नाही. कधी कधी वाईट दिवसाचा येतो, कधी कधी दुःखाचा येतो, कधी कधी वेदनांचा येतो. गेल्या वर्षी या परिवाराला सोडून या परिवाराचं अस्तित्व निघून गेलं. या परिवारातून राम लक्ष्मण ह्या लेकरांचे, कैलास या लेकरांचे आजोबा निघून गेले. शेवटी 2 वर्षापूर्वी घडलेली ती घटना आजही लेकरांच्या डोळ्याला पाणी आणते. बहुतेक लेकरांच्या डोळ्याला पाणी येतं. याचा अर्थ असा आहे, त्यावेळी त्यांच्याही घरामध्ये दुःखाचा पूरच आला होता. फक्त लक्षात ठेवा गड्या, जाहीर आहे का, कोणताही पूर असला तरी ओसरतो हे मात्र निश्चित. पैशाचा असला तरी ओसरतो, संपत्तीचा असला तरी ओसरतो, पदाचा असला तरी ओसरतो. ज्या गड्यांच्या तारका मिळत नव्हत्या त्यांनी सध्या धोतराव स्वस्तिक काढले, ते धोतर आंतरपाठ म्हणून आता लग्नात वापरते. नसला गावत तर माझ्या संग चला, मी लांबणं त्याचं गर्दा होतो. ऐका, स्वच्छ आहे. जसा पूर चांगल्या दिवसाचा येतो तसाच पूर वाईट दिवसांचा सुद्धा येतो. पूर आला म्हणून खचून जाऊ नका. तुकोबा, तुम्ही असा आधांतरी बोलला तर आम्हाला कळायचं नाही. आम्ही तुमचं आयुष्य नीट बघितलं. बाळूबुवा, तुकोबांचं आयुष्य जर नीट बघायचं झालं तर 4 कोपरे तुकोबांच्या आयुष्याचे बघावे लागतात. कोणकोणते? संसारी तुकोबा, साधक तुकोबा, सिद्ध तुकोबा आणि संत तुकोबा. तुम्ही ऐका, मी परत एकदा 4 कोपरे सांगतो. संसारी तुकोबा, साधक तुकोबा, सिद्ध तुकोबा आणि संत तुकोबा. हे 4 कोपरे बघितले की मग तुकोबांची उंची लक्षात येते. तुकोबा, तुमच्याही आयुष्यात पूर आलाच की हो. लोकांनी कौतुक केलं काय तुमचं? नाही राव, आम्हाला माहिती आहे, आम्ही तुमच्या चरित्रात वाचलंय. तुकोबा, तुम्ही भजन करायचा म्हणून तुम्हाला गाढवावर बसून धिंड काढली, तोंडाला काळं फासलं, आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. त्याही वेळी लोकांना भजनाचाच त्रास होता, आणि आज बी लोकांना भजनाचाच त्रास आहे. पाटील सर, गावात काकडा सुरू असताना 4-2 माणसं तिथं काकडा करणाऱ्यांपाशी आली आणि त्यांना म्हणली, त्या वरच्या भोंग्याचा आवाज काय म्हणली सुग्रीव दादा? वरच्या भोंग्याचा आवाज कमी करा म्हणे, कमी करा, आम्हाला त्रास होतो. ज्यांना भोंग्याच्या आवाजाचा त्रास होतो ते म्हातारं डीजे पुढं मांडे हलवत होत. लाज वाटली राव. म्हणजे लय असं आधांतरी बोलण्यापेक्षा, एप्रिल महिना होता बघा, एप्रिल महिना आत्ताचा, आणि ह्या एप्रिल महिन्यात पाहुणे मी त्या दहिवडी परिसरातून कीर्तनावरून माघारी येत होतो. आता एप्रिल महिना का म्हणलो तुमच्या लक्षात आला असेल. एप्रिल हा असा महिना आहे ज्या महिन्यात गावोगाव पारायण बी चालू असतात आणि गावोगाव यात्रा बी चालू असतात. आता ते एप्रिल महिन्यात कीर्तन करून माघारी येताना रात्री 12-12:30चा सुमार असेल. रात्री 12-12:30च्या सुमाराला रस्त्याच्या कडेला बरीच गर्दी जमली, म्हणून मी थोडा थांबलो. गाडीची काच खाली घेतली आणि गाडीची काच खाली घेऊन मला असं वाटलं एखादा कीर्तनकार उशीर आला असेल, म्हणून त्यांचं कीर्तन उशीरपर्यंत चाललं असेल, म्हणून कर्णवर पाटील मी थोडा त्या कार्यक्रमाचा अंदाज घेतला. बरीच गर्दी जमली म्हणून मी थोडा कान दिला. कोणीतरी महिला कीर्तनकार होत्या. रात्री 12:30चा सुमार मी बघितलं, त्यांची काही प्रमाणं चालली होती. अर्थात आपल्या ते ओळखीचं प्रमाण नव्हतं बाळूबुवा, त्यांचं प्रमाण चाललं होतं. पाटलांचा बैल गाडा त्याने घाटात गेला. ते ऐकलं आणि मी सहज लक्षात घेतलं, अरे हे काय आजपर्यंत कधी वाचनात आलं नाही. पण गंमत अशी, मी परत नीट निरखून बघितलं, त्यांच्या कीर्तनात
आपल्यासारखे टाळ वाजत नव्हते. त्यांच्या कीर्तनात चाळ वाजत होते. आणि जिथं चाळ वाजत होते तिथं 2 पोलीस उभा राहिले होते आणि म्हाताऱ्या माणसांना म्हणत होते, माग सरा, माग सरा, माग सरा. क्षणभर गाडीची काच वर घेतली आणि अंतकरणाला वाईट वाटलं. काय वेळ आली राव महाराष्ट्रावर. जिथं चाळ वाजतायत तिथं म्हणावं लागतंय, माग सरा, माग सरा, माग सरा. आणि जिथं टाळ वाजतायत तिथं आम्हाला रोज म्हणावं लागतंय, काय काय म्हणावं लागतंय, पुढं सरा, पुढं सरा. वाईट वाटलं हो. तुकोबा, तुकोबा, लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय. तुमच्याही आयुष्यामध्ये प्रचंड मोठा महापूर आला होता. सांगा तुम्ही त्या महापुरात राहिला कसे? लोकांना तुमच्या भजनाचा त्रास झाला. गावच्या पाटलाकडे तुमची तक्रार केली. गावच्या पाटलानं तुम्हाला फरमान सोडलं, तुकोबा आजपासून विठेवरच्या मालकाचं भजन करायचं नाही. तेव्हा अंतकरणापासून तुम्ही पाटलाला सांगत होता, पाटील खरं सांगू या लोकांनी मला हाणलं मारलं, पण त्या सगळ्यापासून बाजूला सरून मी माझ्या वाचेला सांगत होतो भजन करू नको. पण अडचण अशी झालीये आता ती ऐकत नाही हो. माझी मजा झाली अनबरवाद, 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 माझी मजा झाली अनबरवाद. माझी मजा झाली अनबरवाद. घेतला से छंदया, घेतला से माझी मजा अनबरवाद, माझी मजा अनबरवाद. तुकोबा आयुष्यातला एवढा त्रास सहन करून घेताना, आयुष्यातले हे स्वतःचं अस्तित्व शोधताना तुम्हालाही बरंच दुःख झालं की हो. तुमच्या या आयुष्यामध्ये दुःखांचा महापूर आला. त्यावेळी तुम्ही केलं काय? तुकोबा सांगतात, आला होता गेला पुर दरीला धीर जीवनी. मी माझ्या आयुष्यामध्ये धीर धरून राहिलो. आणि वेळ ऐका, ज्यावेळी आयुष्यात वाईट गोष्टींचा पूर येतो तेव्हा धीर धरूनच राहावं लागतं, धीर धरून राहावं लागतं. बर एवढं सगळं केलं कशासाठी? तुकोबा सांगतात, मला माझं सत्य स्वरूप शोधायचं होतं म्हणून मी एवढा त्रास सहन केला. मिळालं हो, मिळालं ना. तुका म्हणे बुनादीचे झाले साचे, साचे म्हणजे सत्य, झाले साचे उजवणे. मला माझं सत्य स्वरूप मिळालं. ते सत्य स्वरूप मिळण्यासाठी मी धीर धरून राहिलो. मी माझा ठाव शोधला, मी माझं मूळ शोधलं. आणि एकदा ठाव मिळाला
मूळ मिळालं, माझी अवस्थाशी झाली, मरण माझे मरून गेले, मज केले अमार काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा अतिशय गोड अतिशय समर्पक आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण. माझ्या पाठीमाग जो बोर्ड लावलाय त्याच्यावरून सहज अंदाज येत असेल. कैलासवाशी म्हणा, वैकुंठवाशी म्हणा अथवा स्वर्गवाशी म्हणा, आदरणीय बापूराव रघुनाथ रुपनवर, बापूराव एकनाथ रुपनवर. नाना म्हणायचे का बहुतेक सगळे? नाना म्हणायचे. पत्नीचं नाव जनाबाई, एक मुलगा नाव जगन्नाथ, सुनबाईचं नाव हिराबाई, 3 नातू. सगळ्यात थोरले कैलासराव आणि त्यानंतर 2 राम लक्ष्मण. बहुतेक माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये ह्या जोडगोळीला ओळखत नाही असं कोणीच नाही. मग महाराज पश्चिम भागाचीच मर्यादा का घातली? अख्ख्या महाराष्ट्रभर ज्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत हे राम लक्ष्मण. विशालबुवा ह्या दोघांच्या जन्माचं एक खूप मोठा पर्वकाळ मानून त्याच दिवशी आदरणीय नानांनी स्वतःच्या गळ्यामध्ये माळ घातली. बर, परिवर्तन म्हणजे तरी नेमकं काय असतं? ज्या दिवशी माळ घातली त्या दिवशी हा देह पांडुरंगाला समर्पित केला. हे 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 माळ म्हणजे विटेवरच्या मालकाच्या नावानं गळ्यात घातलेलं मंगळसूत्र आहे. या देहावर ठेवलेलं हे तुळशीपत्र आहे. आजपासून हा देह पांडुरंगाला समर्पित केला. या भावनेनं आदरणीय नानांनी माळ घातली आणि आयुष्यामध्ये एवढा बदल करून घेतला. पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी केली. त्या वारी सहित सबंध आयुष्य प्रामाणिकपणाने निष्ठेने वारकरी संप्रदायाला प्रमाण मानून जगले. महाराज नानांना माहिती होतं जगण्यासाठी खर्चावं लागतं. नीट आहे का? जगण्यासाठी खर्चावं लागतं, खर्च करण्यासाठी कमवावं लागतं. बर, नुसतं मोकळ्या हाताने यायचं, मोकळ्याच हाताने जायचं ह्या विचारानं तुम्ही निराश होणार असाल, निष्क्रिय होणार असाल तर हा वारकरी संप्रदाय कोणाला निष्क्रिय करत नाही, निराश करत नाही. कसा निराश करत नाही? तुम्ही कसं एका ठिकाणी असं म्हणलाय, काय ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण लगेच पुढं जोडून सांगितलंय काय? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. ऐका, जगण्यासाठी खर्चावं लागतं, खर्च करण्यासाठी कमवावं लागतं. पण आदरणीय नानांनी कमवत असताना कमवावं कसं याचाही आदर्श घालून दिला. सांगा म्हणे महाराज, कमवावं नेमकं कसं? जोडणी धन उत्तम व्यवहार, 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 जोडणी धन उत्तम व्यवहार,
उत्तमाची गती तो एक पावेना उत्तमाची गती तो एक पावेना उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती तो जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी. ऐका गड्या, एक आदर्श संस्कार ज्यांनी घालून दिले त्या आदरणीय नानांचं गेल्या 2 वर्षापूर्वी देहावसान झालं. सबंध परिवार कळवळला. नातवंडांवरती प्रचंड प्रेम करणारा आजा क्षणार्धात दिसायचा बंद झाला. अजून बी राम लक्ष्मणच्या डोळ्याला सहज पाणी येतं. फेटा बांधताना मला माहिती सांगत होते. आणि शेवटी इथं मी जेव्हा दर्शन घेत होतो तेव्हा इथपर्यंत माझ्याबरोबर आले. आणि मी व्यासपीठावर येताना शेवटचं वाक्य मला सांगितलं, महाराज लय प्रेम होतं त्यांचं आमच्यावर. ऐका, पण कितीही प्रेम असलं तरी ज्ञानोबा एकदा सांगतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणून ये धनंजया जया परे. देह नावाच्या गावाला तुम्ही आला आणि तुम्ही जन्माला स्वीकार दिला की तुम्हाला मृत्यू नाकारायचा अधिकार शिल्लक राहत नाही. असं आधांतरी बोलण्यापेक्षा आणखी सोपं बोलतो विशाल बुवा. मुळात तुमच्या माझ्या आयुष्याला 4 प्रकारचं दुःख. किती? 4 प्रकारचं दुःख आहे. जन्माचं, मरणाचं, जरा आणि व्याधी. आता हे जन्माचं दुःख सांगता येईल, मरणाचं दुःख सांगता येईल. जरा म्हणजे वार्धक्याचं दुःख आहे. कुणी असू द्या, ज्यानं तारुण्याचं दुःख सहन केलं त्याला वार्धक्याचं दुःख सोसावं लागतं. आणि त्यानंतरचं दुःख व्याधी म्हणून सांगितलं. व्याधी हो, काही व्याधी शारीरिक असतात, काही व्याधी मानसिक असतात. व्याधी हा शब्द जर जास्त जड होत असेल तर आणखी सोपा करून सांगतो विशाल बुवा. काही आजार शरीराला होतात आणि काही आजार मनाला होतात. मी आधांतरी बोलण्यापेक्षा पाठीमागल्या काही दिवसापूर्वी WHO त्याचा लॉंग फॉर्म वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना, त्या जागतिक आरोग्य संघटनेने एक निष्कर्ष काढला आणि त्या निष्कर्षात त्यांनी असा निष्कर्ष दिला, म्हणे भारतातले 95% लोक सध्या आजारी आहेत. किती म्हणला बुवा? किती? भारतातले 95% लोक सध्या आजारी आहेत. आणि हो, त्यांनी त्याच्या पुढं आणखी एक वाक्य लिहिलं, पण ह्यातले खूप कमी शरीराने आजारी आहेत, बहुतेक जास्त लोक मनाने आजारी आहेत. आणि हे मनाचा आजार पण नानांच्या पिढीला नव्हतं. ही बाबा बसलेत ना, ही शेवटची पिढी, ज्या पिढीला मनाचं जास्त आजार पण नव्हतं. वस्तू कमी होत्या पण सुखात राहायची माणसं. इथनं अशी मोठमोठाले गाठोडी डोक्यावर घेऊन नात्यापुत्यापर्यंत चालत जायची, पण सुखात असायची. आताच्यासारखं नव्हतं. का बरं? वस्तू कमी होत्या, सुख जास्त होतं. कारण त्या काळात माणसं माणसावर जळत नव्हती. त्यावेळी माणसं स्वतःच्या पोटासाठी पळत होती. फरक एवढाच झाला,
जुन्या काळात माणसं पोटासाठीच पळत होती. आणि दुर्योधन पाटील सर, आजही माणसं पोटासाठीच पळतायत. थोडा फरक पडला. जुन्या काळात पोट भरण्यासाठी पळत होती. आणि सध्या पहाट पोट कमी करण्यासाठी पळतायत. म्हणजे बनसोड सर एवढाच बदल झालाय. बाकी का कुणाष्टो, पण आम्ही मानसिक दृष्ट्या प्रचंड विकलांग झालोय. इतरांचं यश आता आम्हाला आमच्या डोळ्यात साठत नाही. इतरांचा आनंद आता आम्हाला आमच्या डोळ्याने बघू वाटत नाही. इतरांनी बांधलेला बंगला आम्हाला सहजासहजी देखवत नाही. नाहीतर एक अशी पिढी होती, भावाने जरी घर बांधलं आणि त्या घराच्या सावलीला जरी बाज टाकली तरी त्या बाजेवर सुखानं झोपणारी एक पिढी होती. कारण त्यावेळी माणसं एकमेकाचं यश बघून जळत नव्हती. बहुतेक त्यावेळी माणसांना एकमेकाचं बघवत नाही नावाचा घाणेरडा आजार झाला नव्हता. मी स्वच्छ बोलतो गड्या. व्याधी मनाची असू शकते, व्याधी देहाची असू शकते. मनाच्या व्याधीवर उपाय करण्यासाठी तुम्हाला ग्रंथ किंवा संत या दोघांचाच आधार घ्यावा लागेल. त्याच्याशिवाय माणसाची मानसिकता स्थिर होत नाही. महाराज हे बोलता कशासाठी? मला 4 दुःख तुमच्या समोर मांडायची होती. पहिलं दुःख होतं जन्माचं, मृत्यूचं, जऱ्याचं आणि व्याधीचं. त्यातलं मरणाचं जे दुःख आहे, त्या मरणाच्या दुःखाबद्दल बोलत असताना बहुतेक तुमची आमची अवस्था अशी, किंवा तुम्हाला आम्हाला आजपर्यंत जे माहिती आहे ते ज्ञान असं, मरण म्हणजे नेमकं काय? ज्या क्षणाला देहाचा आणि आत्म्याचा संबंध संपला तो क्षण म्हणजे मरण आहे. ज्या क्षणाला देहाने आत्म्याचा त्याग केला, त्या दोघांमध्ये फारकत झाली, तो क्षण म्हणजे मरण आहे. आणि बहुतेक हे मरण तुकोबांनी स्वतःच्या जिवंतपणे अनुभवलं होतं. जर जिवंतपणे अनुभवलं नसतं तर म्हणले नसते मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय. बुवा जिवंतपणे अनुभवलं हो. संसारातला रस कमी झाला. थोरले बंधू सावजी संन्यासाला निघून गेले. ओल्होबांनी संसार तुकोबांच्या ताब्यात दिला. पण कळालं येरती माईके दुःखाची जनती, नाही आदी नाही अंती, अवसानी ही सगळी संपत्ती म्हणजे एखादी गाडी घेऊन फिरून घमेंड करणाऱ्यांनी थोडा ऐकून जा. सगळी संपत्ती म्हणजे 527 एकर जमिनीचे मालक. ज्या काळात सोनं 1.5 रुपया तोळ, त्या काळात 65 लाख रुपयाच्या संपत्तीचे मालक जगद्गुरु तुकोबा. हा, थोडं ऐकून जा. ही सगळी संपत्ती माझ्या आधी मला उपयोगाला आली नाही आणि अंत काळाला माझ्या उपयोगाला येणार नाही. मग मी आयुष्यामध्ये असं काहीतरी कमवीन जे अंत काळाला माझ्या उपयोगाला येईन. असं म्हणून जाळोणी संसार बैसलो अंगणी. दुष्काळामध्ये होती नव्हती तेवढी सगळी संपत्ती समाजाला दान करून टाकली. 25 गाड्या कर्जाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन बुडवल्या. एकांतात राहायला लागले. हळूहळू साधक अवस्थेतून सिद्ध अवस्थेला जाऊन पोहोचले. आता तुकोबा अभंग लिहायला लागले. पण एक अभंग लिहिताना बी तुम्हाला मला वाटतं तेवढं सोपं नव्हतं ते. सुचलं म्हणून रचलं एवढ्या सोप्या कविता नव्हत्या त्या. बहुतेक जुन्या माणसांना माहिती आहे. ज्ञानेश्वरी जशी ज्ञानोबरायांनी सांगितली, लिहिण्याचं काम सच्चिदानंद बाबांनी केलं.
तंतोतंत तसंच पाटील साहेब बिचुकले पाहुणे गाथा सुद्धा तुकोबांनी सांगितली. मग लिहायचं काम संताजी महाराज जगणारे करायचे. आणि व्हायचं असं, एखादा अभंग तुकोबांना स्फुरला की तुकोबा अभंग म्हणून दाखवायचे. ऐका ऐका ऐका, हे आमच्यासारख्यांना मोफत मिळालंय म्हणून आम्हाला त्याची किंमत राहिली नाही. नाहीतर तुकोबा अभंग म्हणून दाखवायचे. तो अभंग संताजी महाराज जगणारे लिहून काढायचे. त्यानंतर रुपया एवढं नाणं घेतलं जायचं, विस्तवावर ठेवलं जायचं. ते नाणं तुकोबा लालबुंद होस्तोर विस्तवावर ठेवायचे. नाणं उचलायचे, स्वतःच्या जिभेवर ठेवायचे. चटका बसला तर अभंग फाडला जायचा. आणि झोपे मिळाले ते अभंग गायल्यानंतर आमच्यासारख्या पाप्यांच्या घरातल्या चुली पेटतात. हे त्या अभंगाचे आमच्यावर असणारे उपकार आहेत. 4092 अभंग सहज मिळाले. पण तेवढे अभंग लिहिण्यासाठी जिभेला किती चटके बसले याचा बहुतेक कोणी अंदाजही बांधला नाही आणि कोणी त्याची नोंदही ठेवली नाही. जर एखाद्याने त्याची नोंद ठेवली असती तर कीर्तनात अभंग सोडून चित्रपटातली गाणी गायची आमची इच्छाच झाली नसती. सोप्पं सांगतो ते तेवढं तेवढ्या त्यागातून तयार झालं. आता एकटे राहायचे, एकटे बोलायचे. बहुतेक तुकोबांना एकांत आवडायला लागला. आणि सांगतो बाळूबुवा, ज्या दिवशी माणसाला लोकांत सोडून एकांत आवडायला लागतो तेव्हा माणूस शहाणा झाला म्हणायचं. ज्या दिवशी माणसाच्या इतरांकडूनच्या अपेक्षा संपतात आणि माणूस स्वतःकडून फक्त अपेक्षा ठेवतो तेव्हा माणूस शहाणा झाला म्हणायचं. ज्यावेळी माणूस लोकांनी मला चांगलं म्हणावं ह्याच्यासाठी प्रयत्न करायचे सोडून देतो. पाया पडून एक वाक्य सांगू का? अजिबातच प्रयत्न करू नका लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून, नाहीतर आपली चालूला गडबड आहे. बहुतेक पाटील साहेब आता तुमचे सीझनचे दिवस आलेत त्याच्यामुळे चालूला तुमची गडबड आहे. तुम्ही आता कुणाची मयत सोडत नाही. कुणाला सावडायला जायचं म्हणलं तरी तुम्ही सगळ्यात पुढे, बारशापासून ते लग्नापर्यंत सगळे सोहळे तुम्हाला अटेंड करावे लागतात. तुम्ही आता वेळ काढून फिरता. पण पुन्हा लक्षात येतं, सगळ्यांच्या मैत्रीला गेलो, सगळ्यांच्या कार्याला गेलो, चांगल्या वाईट सोहळ्यात सहभागी झालो, गावच्या पारायणाला वर्गणी दिली, यात्रेला सगळ्यात जास्त वर्गणी दिली, तरी सुद्धा लोक कौतुक करत नाहीत. सांगू, आमचा सध्या प्रवास असा चालू आहे. आम्ही गावाने कौतुक करावं म्हणून प्रयत्न करायचे सोडून दिलेत. आमच्या देवानं आमचं कौतुक करावं याच्यासाठी आमचे प्रयत्न चालूत. आणि जेव्हा तुम्ही ह्या दृष्टीनं प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला नेमकी परमार्थाची भाषा कळेल. नाहीतर तसं नाराज बी होऊ नका तुम्ही. पाटील साहेब, नाराज होचाल तुम्ही. असा बी एक दिवस येतो ज्या दिवशी अख्खं गाव तुमचं कौतुक करतं, तुमचा परिसर तुमचं कौतुक करतो, पाहुणे रावळे तुमचं कौतुक करतात. अहो, ज्यापेक्षा तुमच्या विरोधातली माणसं सुद्धा एक दिवशी तुमचं तोंड भरून कौतुक करणार. फक्त अडचण अशी आहे, ज्या दिवशी सगळे तुमचं कौतुक करणार त्या दिवशी आपल्या नाकात कापूस असणार. एवढी एकच अडचण आहे. कारण चालू काळात जिवंत माणसाला कोणी चांगलं म्हणायला तयार नाही. मेलेल्याला खांद्यावर घेऊन त्याच्या अंगावर गुलाल टाकायची प्रथा असणारी माणसं. मग हे सगळं बघितलं की लक्षात येतं तुकोबांचं आयुष्य जसं एखाद्या मृतदेहाला
टोचवलं तरी तो रडत नाही, लागलं तरी दुःख होत नाही. एखाद्याच्या मैती जवळ बसून तुम्ही त्याचं कितीही कौतुक केलं तरी मृतदेहाला कौतुक वाटत नाही, आणि एखाद्याने निंदा केली तरी त्याचं वाईट वाटत नाही. मी सोपं सांगतो, ज्या दिवशी तुम्हाला जिवंतपणी यश डोक्यात जाऊन देता येत नाही आणि दुःख काळजापर्यंत पोहोचू देता येत नाही, त्या दिवशी तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हायला सुरुवात झाली असं समजा. जिवंतपणी मरण तुकोबांनी मारलं हो. एकटे राहायचे, एकटे बोलायचे, एकांत आवडायला लागला आणि लांब कधीतरी भंडाऱ्यावर जायचे, गोराडेश्वरावर जायचे, भामचंद्रावर जायचे. अवस्थाशी झालती, एकटे बसायचे. वृक्षवल्ली आम्हा स्वयरे वनचरे, पक्षी हे सुस्वरे आळवेते. पण देहभान विसरून जायचे. अंगावर सर्प विंचू खेळायचे. ते पाखरं अंगावर येऊन बसायची. तुकोबांचं भजन चालू असायचं. तुकोबा पुढे गेले की जिजा पाठीमागून भाकरी घेऊन जायची. एक दिवशी जिजा भाकरी घेऊन निघाली. कोणाला विचारावं कुठं गेलेत म्हणून? कुणी सांगत नव्हतं. एके ठिकाणी 3 वाटा फुटायच्या. भामचंद्र, भंडारा, गोराडेश्वर तिथपर्यंत येऊन उभा राहायची. काय त्या पावलाचं सामर्थ्य असेल कोणास. ज्या वाटेनं तुकोबा जायचे त्या वाटेची माती सुद्धा विठ्ठल 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 म्हणायची. जिजाने ती माती कानाला लावायची. जिथं आवाज येईल त्या दिशेनं निघून जायचं. एक दिवशी तुकोबांपर्यंत पोहोचली आणि जे बघितलं ते बघितल्यावर डोळ्यातून खळकन पाणी आलं. तुकोबांच्या अंगावर सर्प विंचू खेळत होते, समोर वाघ सिंह बसले होते आणि जिजाने ते बघितलं. काळजा धस झालं. धावत पुढे आली. जिजाच्या पावलाचा आवाज आला. वाघ सिंह उठून गेले. अंगावरचे सर्प विंचू बाजूला झाले. क्षणभर पावलांचा आवाज आला, हातातल्या बांगड्यांचा आवाज आला. म्हणून तुकोबांनी शांतपणे डोळे उघडले, जिजाकडे बघितलं आणि जिजाकडे बघून स्मित हास्य. जिजा मात्र चिडली होती. बघितलेलं सगळं तिच्या नजरेसमोरून जात नव्हतं. तुकोबांच्या पुढे उभा राहिली, हात जोडले, विनंती केली, मालक आजपर्यंत तुम्ही परमार्थ करता, भजन करता, कधी तक्रार केली नाही, कधी कोणती अडचण सांगितली नाही. पाया पडते, माझी एवढीच इच्छा आहे, मरेपर्यंत भजन करा, फक्त घरात बसून करा. आता मी पोचले होते तेव्हा तुमच्या अंगावर सर्प विंचू खेळत होते, तुमच्या समोर वाघ सिंह बसले होते. मालक, यातल्या एखाद्या जनावरानं तुम्हाला धोका दिला आणि यातल्या एखाद्या जनावरानं धोका देऊन तुमचा जीव घेतला तर आम्ही कुणाकडे बघायचं? नाही बघता येत. माणसं मरून गेल्यावर कुणाकडे बघायचं? राम, लक्ष्मण, कैलास ह्या तिन्ही पोरांनी आता नाना म्हणून हाक मारायची झाली. कुणाला मारतील? एकदा काही जागा रिकाम्या झाल्या की पुन्हा भरता येत नाही. माणसं एकदा पाखरासारखी निघून गेली की पुन्हा त्यांच्या जागी कुणाला ठेवता येत नाही. आज सुद्धा नाना ज्या जागेवर बसायचे त्या जागेवर बसायचं सहजासहजी कुणाचं धाडस. अजून सुद्धा कानावर हाक मारल्यासारखा भास होतो. मालक, सांगा नेमकं आम्ही बघावं कुणाकड? तेव्हा तुकोबांनी शांतपणे जिजाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. जिजे, कुणाकडे बघावं याचं उत्तर सांगतो. एकतर माणूस निघून गेल्यानंतर ज्या ऐवजी कुणाकडे बघता येत नसतं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि या
वाघ सिंहाबद्दल जर बोलत असशील तर ऐक जिजा, माझ्या विटेवरच्या मालकानं 84 लक्ष जनावर तयार केली, त्यातली 83,99,999 जनावर कधीच कुणाला धोका देत नाहीत. चुकून त्याच्याकडून एकच जनावर असं तयार झालंय जे कुणालाही धोका देऊ शकतं. त्या जनावराचं नाव आहे आप्पासाहेब. चुकून भगवंताकडून एक जनावर जन्माला घातलं गेलंय. मुळात आहे उभं पण आयुष्यभर आडवं वागतं. त्या जनावराचं नाव आहे माणूस. जिजा, हे प्राणी धोका देतील असं जर वाटत असेल तर लक्षात ठेव, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्र ही न खाती सर्पतया. जिजे, मी मरेन अशी जर भीती वाटत असेल तर मरण्यासारखं या तुकारामाकडं काही शिल्लक राहिलं नाही. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले कया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. जिजा, आता मरणाची भीती वाटत नाही ग. मी माझं मरण कधीच मारून टाकलंय. मरण माझे मरणी गेले, मरण माझे मरणी गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरण माझे मरणी गेले, मरण माझे मरणी गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले. पुसले बुड पुसले ओस ओसले देहभाव. आला होता गेला पुर धरिला धीर जीवनी. तुकोबा आयुष्यात धीर धरून राहिला म्हणतात. सांगात मला धीर आला कशाने तुकोबा सांगतात. माझ्या विटेवरच्या मालकाच्या भजनाने मला धीर आला. ज्या भजनाने माणसाच्या आयुष्याला धीर येतो ते गोड भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी विठो दिग्गज आहेत. मृदंग क्षेत्रातली आपल्या परिसरातली 2 दिग्गज नावं. माझे परममित्र हरिभक्तपरायण विशालजी महाराज जाधव तथा परममित्र हरिभक्तपरायण गणेशजी महाराज देवकुळे. दोघांचंही मनापासून आभार मानतो. दोघांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. गायन क्षेत्रातली 2 दिग्गज नावं हरिभक्तपरायण माऊली महाराज पोळकर तथा हरिभक्तपरायण बाळकृष्णजी महाराज जाधव महाराज. दोघांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. दोन्ही काय म्हणू रे, तुतारी वाजवणारा माणूस नको नको, आपला शिंगवादक म्हणतो आहे की नाही.
दोघांच्याही चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. चोपदार, तुमचं मनापासून आभार मानतो. सदर कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय गोड साऊंड सिस्टम लावली, माने पाहुणे, मनापासून तुमचा आभार मानतो. विनेकरी बाबा, तुमच्या चरणावर नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. ते लहान लहान लेकरं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहिलेत. असे जवळपास 100 लेकरं माझ्याकडे शिक्षण घेत आहेत. वारकरी शिक्षण, शालेय शिक्षण याच्यासहित त्या लेकरांना आयुष्य जगण्याच्या बऱ्याच गोष्टी शिकवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. त्या लेकरांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. आता अशी बी की त्या लेकरांमध्ये एखादं लेकरं असं असेल म्हणण्यापेक्षा आहे ज्याला आई नाही बाप नाही, पण आईबाप नसणाऱ्यांची जाहिरात करायची, त्यांच्या काळजाला हात लावून समाजाकडून 4 रुपये उखळायचे ह्या हेतूनं मी ती संस्था चालू केली नाही. आजपर्यंत कीर्तनात उभा राहून कधी संस्थेच्या नावे रुपया मागितलं नाही आणि मरेपर्यंत मागायचंच नाही या शुद्ध हेतूनं ती संस्था चालू आहे. आला कधी संस्थेवर तर रिकाम्या हाताने या. माझा पंढरीश पांडुरंग परमात्म्यावरती प्रचंड विश्वास आहे. जोपर्यंत तो उभा आहे तोपर्यंत बहुतेक लेकरांना काही कमी पडायचं नाही असा माझा विश्वास आहे. त्या लेकरांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. आपल्या परिसरातले दोन्ही मोठे यूट्यूब चॅनल ओम साई क्रिएशन, दादा तुमचं मनापासून आभार मानतो. तथा बाळूमामाचा हरिजागर, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना नाव? हां, ह्या दोन्ही यूट्यूब चॅनलवाल्यांचं मनापासून आभार मानतो. आणि मुळात आता चालूला यूट्यूबवालेच सांभाळावे लागतील हा, कीर्तनकारांना सुद्धा काय कधी अंगलुटील सांगता येत नाही. अतिशय मनापासून त्यांचा आभार मानतो. सर्वांचा आभार मानून राम लक्ष्मण तुमच्याशी शेवटचं एक वाक्य बोलतो आणि संपवतो कीर्तन. तुम्हा दोघांमुळं आज परिसरातली सगळी मंडळी इथे येऊन उपस्थित राहिलेत. नानांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याचं हे काम करीत असताना समाजसेवेचा वारसा अंतकरणामध्ये घेऊन तुम्ही दोघं सोबत निघालाय. असेच अखेरच्या श्वासापर्यंत समाजाच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करा. नानांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे हे आश्वासन तथा एक विनंती त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला करतो. आणि शेवटचं एक वाक्य शिल्लक राहिलं. तुकोबा, एवढं सगळं केलं ते केलं कशासाठी? तुकोबा म्हणतात काही नाही, माझं सत्य स्वरूप मला कळावं म्हणून मी प्रयत्न केले. तुका मने बुनातीचे, तुका मने बुनातीचे, तुका मने बुनादीचे, तुका मने बुनादी. झाले साचे बुध बने, झाले साचे बुध बने, ठाव पुशिले बुड पुशिले, ओस वसले दे. झाले साचे उजबने, झाले साचे उजबने, ठाव पुसिले बुड पुसिले, ओस ओसिले. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज